आबांना प्रत्येक वेळी राणीला पुढे पुढे करायचं असतं. त्याची लायकी नसताना तिला एवढ्या मोठ्या फंक्शन मध्ये का घेऊन जायचंय? आबांच्या तब्येतीचा इश्यू आहे ना म्हणून. नाहीतर मी सर डबा तुम्ही विसरला होतात. हे सगळं आबांना दाखवण्यासाठी. त्यांच्या गुड बुक्स मध्ये राहायचं असतं तुला. मस्त गोळ्यात घेतल्यास त्यांना. प्रत्येक वेळी तुझी बाजू घेत असतात ते. नको तिथे तुला पुढे पुढे करायला सांगतात. माझी बायको म्हणून मिरवायची खूप हौस आहे ना तुला, म्हणून त्यांच्याशी काही बोललीच नाहीस तू. हे बघे, त्या पार्टीमध्ये ना खूप हाय प्रोफाईल लोक असतात. तुला काय जमणार आहे तिथे? ते काय नाही. तू त्यांना सांगणार आहेस की पार्टीमध्ये यायची तुला स्वतःला इच्छा नाहीये आणि तेच तुझ्या फायद्याचं आहे. सर हे काय चालू झालंय तुमचं नवीन? मी कसं बोलणार आबांशी? तुमचं जर कोणी ऐकत नाही तर माझं कसं ऐकतील? कसं ऐकतील म्हणजे? नको तिथे तोंड चालत असतं ना तुझं. मग आता तोंड उघड आणि बोल. हवं तर स्पष्ट सांग त्यांना की मी कुठल्या गलिच्छ वस्तीतून आली आणि माझी जागा कुठे येते. सर असं का बोलता तुम्ही सारखं? तुम्हाला सारखंच माझी जागा का दाखवायची असती मला? मी गरीब आहे हा काही गुन्हा आहे का माझा? हे बघे, लेक्चर नकोय मला. जेवढं सांगितलंय तेवढं कर. तू आबांना कन्व्हिन्स कर की तुला पार्टीला नाही यायचं. विषय संपला. संपा मग विषय. मला आबांचं मन दुखवायला नाही जमणार. अगं राणी, मलाही त्यांचं मन नाही दुखवायचंय. मी जे काही सांगतोय ते चांगल्यासाठीच सांगतोय. प्लीज समजून घे ना मला. असो, मला उशीर होतो. बाय द वे, थँक्स फॉर द टिफिन. किती काळजी करशील माझी. हो, आता तुमची काळजी मी नाही करणार तर कोण करणार आहे ना? बायको आहे ना मी तुमची. हो ना? तू माझी बायको? माय फुट. जेवढं सांगितलंय तेवढं कर. आबांना सांग की तुला पार्टीला नाही यायचंय. असंही तुझ्यासारख्या मुलीला पार्टीला घेऊन जाऊन मला माझी इमेज खराब नाही करायची आहे ना. माफ करा सर, पण मी आबांना एखाद्या गोष्टीसाठी नाही नाही म्हणू शकत. तुम्ही बघा तुमचं.